मित्रांनो, आज नागपूर महानगरपालिकेचा टॅक्स कलेक्टर पदासाठीचा पेपर TCS द्वारा आयोजित करण्यात आला होता। पहिल्या शिफ्टच्या पेपरमध्ये मराठी इझी टू मॉडरेट लेवलचं होतं। शुद्ध लेखनाच्या नियमावर 2 प्रश्न होते, म्हणजे वाक्य दिलेली होती आणि त्या वाक्यांमध्ये काही चूक असेल किंवा काय बरोबर असेल तर बरोबर वाक्य कुठलं होतं असं शोधायचं होतं। ह्या पद्धतीचे 2 प्रश्न होते। अपसारण चिन्ह, संयोग चिन्ह, उद्गारवाचक चिन्ह ह्यांच्यावर 2 प्रश्न होते। समासावर 2 प्रश्न विचारण्यात आले होते। द्विगु समास आणि एक द्वंद्व समासावर प्रश्न होता। अच्युत या शब्दाचा समानार्थी शब्द देखील विचारला होता। एकंदरीत मराठी इझी टू मॉडरेट लेवलचं होतं। इंग्लिश इझी टू मॉडरेटच होतं। पॅराजम्बलवर 2-3 प्रश्न होते। ॲक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइसवर 2 ते 3 प्रश्न होते। डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचवर 2 ते 3 प्रश्न होते। वन वर्ड सबस्टिट्यूशनवर 3 प्रश्न होते आणि सिनोनिम अँटोनिमवर देखील 3 प्रश्न होते। वन वर्ड एक इरिव्होकेबल वन वर्ड सबस्टिट्यूशनमध्ये शब्द आलेला होता। त्यानंतर मॅथ म्हणजे इंग्लिश देखील इझी टू मॉडरेट लेवलचा होता। मॅथ आणि रिझनिंग थोडं मॉडरेट लेवलचं होतं। तसं एकंदरीत ते सोपंच होतं, परंतु डायरेक्ट फॉर्म्युले टाकून उत्तर येत नव्हतं। त्या फॉर्म्युल्याचं तुम्हाला एक कॅल्क्युलेशन करून दुसरं कॅल्क्युलेशन करून उत्तर काढायचं होतं। त्याच्यामुळे थोडासा वेळ लागतोय, पण जमते, म्हणजे असं काही कठीण त्यामध्ये नव्हतं। एरिया ऑफ सिलेंडरवर प्रश्न होता एक, वर्क टाईमवर 1 प्रश्न होता, स्पीड डिस्टन्स टाईमवर 2 प्रश्न होते, सिम्पल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट यावर 2 ते 3 प्रश्न होते। पाईपवर 1 प्रश्न होता, म्हणजे एक पाईप एक टँक भरण्यासाठी इतका वेळ लावतो आणि दुसरा पाईप तो टँक रिकामा करण्यासाठी इतका वेळ लावतो, तर दोन्ही एकत्रित चालू केले तर तो टँक भरण्यासाठी किती वेळ लागेल असा तो प्रश्न होता। नंतर अल्फा न्यूमेरिकल सिरीजवर पण काही प्रश्न होते आणि एकंदरीत मॉडरेट लेवलचं मॅथ्स अँड रिझनिंग होतं। GKची जर आपण पाहणी केली तर GKमध्ये एक प्रश्न होता की व्हेनिस फिल्म फेस्टिवलमध्ये बेस्ट डायरेक्टरचा पुरस्कार कोणत्या भारतीय स्त्रीने जिंकला, असा एक प्रश्न होता। त्याच्यानंतर ई-श्रम ह्या पोर्टलचे उद्घाटन कोणत्या व्यक्तीच्या हस्ते झाले, असा प्रश्न होता। त्यानंतर राष्ट्रपती पंतप्रधानांना कोणत्या कारणास्तव पदावरून काढून टाकू शकतात, ह्यावर एक प्रश्न होता। UPSC, MPSC व SSC यामध्ये काय फरक आहे, असा एक प्रश्न होता। देहरादून कोणत्या हिमालयाच्या रांगेत वसले आहे, म्हणजे 3 हिमालयाबद्दल स्टेटमेंट्स दिली होती आणि ते 3ही स्टेटमेंट्स चुकीची आहेत की बरोबर आहेत ते शोधायचं होतं। पहिलं स्टेटमेंट होतं की देहरादून कोणत्या हिमालयाच्या रांगेत वसले आहे। दुसरं स्टेटमेंट होतं की कैलाश आणि झास्कर या ट्रान्स हिमालयन रांगा आहेत। आणि तिसरं स्टेटमेंट एक सांगपो हिमालय म्हणजे तिबेटमधल्या एका नदीचा उल्लेख होता आणि ती दक्षिण तिबेटमधून वाहते, असे 3 स्टेटमेंट्स होते आणि ते 3 स्टेटमेंट्स बरोबर आहे की चूक आहे आपल्याला ते ओळखायचं होतं। त्यानंतर हिमाद्री हा कोणत्या हिमालयन रांगेला उल्लेखल्या जातो, म्हणजे हिमाद्री असा उल्लेख कोणत्या हिमालयन रांगेचा केला जातो, असा एक प्रश्न होता। त्यानंतर मौर्य साम्राज्यानंतर शुंग राजांनी भारताच्या कोणत्या भागात आपले साम्राज्य स्थापले होते, मग त्यामध्ये ऑप्शन होते की पूर्व, पश्चिम, ईशान्य, दक्षिण अशा पद्धतीचे त्याचे ऑप्शन होते। त्यानंतर कलमे विचारली होती की कोणत्या कलमामध्ये राज्य विधिमंडळाची तरतूद आहे, त्याचं उत्तर बहुधा कलम नंबर 168 आहे। त्यानंतर सती प्रथा कोणत्या गव्हर्नर जनरलने बंद केली होती, हा पण एक प्रश्न होता। त्यानंतर बघायला गेलो तर एका वर्षात देशातील व्यक्तींनी कमावलेल्या सरासरी उत्पन्नाला काय म्हणतात, असा एक प्रश्न होता। त्यानंतर विज्ञानावर म्हटलं तर प्राण्यांच्या शरीरातील सिलोम म्हणजे पोकळी ही कोणत्या पेशींनी बनलेली असते, असा एक प्रश्न होता। त्यानंतर फिनिलमाइन हे अमायनो ॲसिड कोणत्या हार्मोनचे प्रिकर्सर आहे, असा एक प्रश्न होता। तर अशा पद्धतीने एकंदरीत प्रश्न होते। अजून काही प्रश्न मला आठवले तर मी कमेंट सेक्शनमध्ये ते प्रश्न मेन्शन करेन आणि इंग्लिशचे पण वन वर्ड सबस्टिट्यूशन आणि समानार्थी विरुद्धार्थी जेवढे मला शब्द आठवतील, जेवढे प्रश्न आठवतील ते मी कमेंट सेक्शनमध्ये लिहून टाकेन, मला जसे आठवतील तसे। त्यामुळे तुम्ही ते कमेंट सेक्शन चेक करू शकता आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करू शकता आणि सबस्क्राईब पण करू शकता। धन्यवाद।